प्रेक्षकांनो, आज मजा झालेली आहे. आज थोडासा सुद्धा व्हिडिओ स्किप करू नका. अपू विचार करत असते कुठे फोटो लावावं. खडूसने एक फोटो पण आणला नाही अजून. आता तेवढंच शशांक येऊन एकदम सिरियसली म्हणतो, अपूर्वा. आता अपू विचारते, काय रे तू एक फोटो आणला नाहीस? केव्हाच सांगितलं मी तुला फोटो आण. कुठे फोटो? शशांक म्हणतो, अरे मी फोटो नाही आणलाय अपूर्वा. अपू म्हणते, अरे झालं काय, तू शोधणारेस म्हणून सांगितलं ना फोटो. मी कुठे शोधला मग? चल लवकर आपण लावू फोटो. शशांक म्हणतो, ऐक ना, मला ना तुला खूप महत्त्वाचं सांगायचंय. शशांक एकदम सिरियस चेहरा करतोय. अपू म्हणते, काय आत्ता सांगायचंय? काय, बोल पटकन. शशांक म्हणतो, अपूर्वा, आपल्याला ना अपू म्हणते, अरे बोल ना बाबा. आता शशांक म्हणतो, मला ना असं वाटतं अपूर्वा की आपल्याला ना मुलगा नको व्हायला. एकदम सिरियस चेहरा केला आहे शशांकने. अपू म्हणते, काय बोलतोयस तू? शशांक म्हणतो, अगं हो, म्हणूनच मी माझा फोटो ना मनापासून नाही शोधला. मला ना असं वाटतं आपल्याला मुलगी हवी आहे, म्हणजे मुलगी व्हायला हवी आहे. अपू म्हणते, का पण असं? शशांक म्हणतो, अरे मला असं वाटतं तुझ्यासारखी गोड गोंडस मुलगी व्हायला हवी आहे ना. अपू म्हणते, नाही रे, तुझ्यासारखा सिन्सिअर, तुझ्यासारखा दिसणारा, फॅमिलीची काळजी घेणारा मुलगा हवा आहे आपल्याला. शशांक म्हणतो, नाही अपूर्वा, मुलगी. अपू जोरात ओरडते, मुलगा मुलगा मुलगा. सांगितलं ना, माझ्यासारखा असणारा, तुझ्यासारखा दिसणारा मुलगा पाहिजे. शशांक म्हणतो, अपूर्वा तू इथे चुकतीयस. म्हणजे तुझ्यासारखी दिसणारी आणि माझ्यासारखी असणारी मुलगी पाहिजे ग आपल्याला. आता अपू पुन्हा म्हणते, तुला काय म्हणायचंय? माझ्यासारखी फक्त दिसणारी पाहिजे, असणारी नको का? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला डोकं नाहीये का? मला अक्कल नाहीये असं म्हणायचंय का तुला खडूस? म्हणजे जी काही अक्कल आहे ती फक्त तुलाच आहे. मी फक्त चांगली दिसू शकते, असू नाही शकत का? शशांक म्हणतो, शांत अपूर्वा, शांत. मला काय म्हणायचं ऐकून घे. अपू म्हणते, बोल पटकन. आता शशांक म्हणतो, हे बघ, म्हणजे मला काय म्हणायचंय अपूर्वा, तुझ्यासारखं दिसणारं आणि माझ्यासारखं असणारं असं बाळ पाहिजे आपल्याला. अगो किती युनिक कॉम्बिनेशन आहे, ब्रेन विथ ब्युटी. पण फोटो इथे लावायचा कोणाचा, तुझा की माझा, असं ते आहे. अपू म्हणते, हे आधी बोलायला पाहिजे होतं ना तू. शशांक म्हणतो, पटतंय ना तुला अपूर्वा? बिचारा शशांक पटवून द्यायची पूर्ण प्रयत्न करतोय. अपू म्हणते, अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं ब्युटी आणि ब्रेन का? चालेल ना. अरे पण माझ्याकडे जबरी आयडिया आहे. शशांक म्हणतो, जबरीचं जाऊ दे, पण आयडिया काय आहे ते सांग. अपू म्हणते, अरे आहे रे, पण ते सरप्राईज आहे आता तुझ्यासाठी. तर शशांक इतका केविलवाणा होऊन म्हणतोय, अपूर्वा या बाबतीत सरप्राईज नकोय मला सांग बरं, तू काय करणार आहेस? अपू म्हणते, हे बघ, तुला ऑफिसला जायचंय ना, तुला गेलं पाहिजे आता. तुला आल्यावर दिसणारच आहे ना मी काय करणार आहे. मला जे करायचंय माझं मी करेन खडूस. गो 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 गो. इतक्या जोरात म्हणते ती प्रेक्षकांनो, त्याला बिचारायला एक शब्दही बोलू देत नाहीये. अपूने पुढे काय केले ते बघा प्रेक्षकांनो. आता हे 3 जण निघालेले असतात ऑफिसला. आता सहज पन्ना काकू म्हणते, अहो 1 मिनिट थांबा. आता कुकी इतका सिरियस चेहरा करतो आणि म्हणतो, थांबावं लागेल रे. ऐकलं ना तुझी काकू काय म्हणते? अरे बाबा, बायकोने सांगितलं थांबा, मग सुट्टी टाकावी लागेल मला. शशांक म्हणतो, काय संबंध आहे? आज काही सण आहे का समारंभ आहे? सुट्टी टाकायसाठी कारण शोधता तुम्ही फक्त. कुकी म्हणतो, अरे ऐकलं नाही का तू? तुझ्याच पन्ना काकूनी सांगितलंय ना. अहो थांबा, पण बायकोने ऑर्डर दिली ना बाबा की मला असं ऐकावंच लागतं. पन्ना काकू म्हणते, काही गैरसमज नका करून घेऊ विनाकारण. तुमचे डब्बे तयार आहे, मानसी आणती आहे म्हणून म्हटलं होतं थांबा. कुकीचा पचका झालाय. आता माई पण तिथे आल्याय. कुकी म्हणतो, माई हा घरचा डब्बा खाण्यात ना वेगळीच मजा आहे. फक्त ना, माई म्हणतात, फक्त काय? कुकी म्हणतो, अरे फक्त हा घरी बसून खाण्यात मजा आहे. शशांक म्हणतो, याला नेहमी कशी काय सुट्टीसाठी कारणं लागतात कळत नाही मला. चला उशीर होतोय. आता अमेय पण नाटकं करायला लागतो. अरे बापरे, आला आला आला, कंटाळा आला रे मला. कुकी म्हणतो, मला पण आलाय. आता मानसी ओरडते, तुम्ही तर बोलूच नका. भाऊजी यांच्या हाताला पकडून घेऊन जा बरं ऑफिसला. हे ना कारण शोधतात सुट्टीसाठी आणि वरून इतका त्रास देतो. मग हे घरी असले ना खूप दंगा करतात वरूनशी. दुपारी थोड्या वेळ झोपायचं असतं. या दोघांमुळे मला तीही झोप मिळत नाही. आता माई चांगला दम भरतात. मला असं वाटतं पन्ना ह्यांच्या सुट्ट्या वाढत चाललाय, जरा ह्यांच्या कानावर घालायला हवं. शशांक म्हणतो, माई तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी घेऊन जातो यांना कामावर. आणि तसंही आता येत्या 15 दिवसात गणपती येत आहे, त्यामुळे सुट्ट्या होतीलच. चला लवकर निघा. फायनली कुकी आणि अमेन निघालेत ऑफिसला. असतो एखाद्याचा आळशीपणा. पण आता पन्ना काकू हे गेल्यावर म्हणतात, बघितलंत ना माई, शशांक कसा दादांची गादी सांभाळतोय. तो आहे म्हणून हे सुट्ट्या तरी मारत नाहीत ऑफिसला.
पण आता अप्पू आणि प्राचीने मिळून एक भन्नाट आयडिया केली आहे. अप्पू म्हणते, अगं कळलं ना प्राची तुला काय करायचंय ते? प्राची म्हणते, अगं एवढं सगळं करायचंय अप्पू? त्यावर ही म्हणते अप्पू की अगं हो, तुझ्या दादाला सरप्राईज द्यायचंय ना. आता प्राची तिला म्हणते, घरातलं कोणी त्याला फोन करून सांगितलं तर? अप्पू म्हणते, नाही ग नाही, असं कशाला कोणी सांगेल. प्राची म्हणते, अगं जर सांगितलं कोणी बोलता बोलता बोलून गेलेत तर काय करायचं? अप्पूला वाटते, अगो खरंच की, मग काय करायचं आता? आता प्राचीने तिला एक आयडिया दिली आहे आणि ती तिच्या कानात सांगितली आहे आणि ती आयडिया अप्पू मॅडमला फार पटली आहे. आता ती म्हणते, वा प्राची, यो जीनियस, तू जा पटकन, तू बाहेरची कामं कर, मी पटकन घरातली कामं करून घेते जी राहिली आहेत ती, तू जा लवकर. आता प्राची म्हणते, हो मी पटकन जाते. पण आता सुवाईची मजा आली आहे इकडे. सुवाई एवढं पटवताय विठू बाबाला, उठा ना, मला बाहेर जायचंय. विठू बाबा म्हणतात, जा ना मग, मला कशाला उठवतीयस तू? सुवाई म्हणतात, अहो असं काय करताय, तुमचं ना रियाजाकडे हल्ली लक्षच नाहीये. तुम्ही ना अजिबात रियाज करत नाही, बघा बरं असे पेटी समोर झोपल्यात, बरं दिसतं का ते? सुवाई म्हणतात, अहो उठा ना, अहो तुम्ही नेहमी म्हणता ना मी तुम्हाला गाऊ देत नाही, मी घरात असले ना की तुम्हाला अशी गाऊ देत नाही ना, आता मी बाहेर चाललीये ना, मग गा की तुम्ही रियाज करा ना. विठू बाबा लगेच सुरू झाले रियाज करायला. आता सुवाई हळूच म्हणतात, माझ्याकडे ना रिक्षासाठी ना सुट्टे पैसेच नाहीये. विठू बाबा आता गाणं म्हणता म्हणता पैसे देताय. विठू बाबा पुन्हा रियाज करताय. आता सुवाई हळूहळू मस्का मारताय, ऐका ना, हो आईचा माझा फोन आला होता, ती सांगत होती इथे आपल्या घराजवळ ना सेल लागलाय साड्यांचा. विठू बाबा ओरडतात, साडीचं नाव घ्यायचं नाही, नवीन साडी मिळणार नाही सुवा. सुवाई लगेच पुन्हा मस्का मारतात, अहो किती छान गाताय तुम्ही, गा ना. विठू बाबा पटकन पैसे काढून देतात सुवाईला. आता एवढे अथक परिश्रम केले खरी, पण आता बघतात तर काय, बाहेरून कोणीतरी कडी लावलीये आणि सुवाई आतमध्ये लॉक झालाय. त्यातनं विठू बाबाचा रियाज सुरू आहे त्यांच्या कानाशी. सुवाई जोरजोरात दार वाजवत असतात, अहो थांबा हो गाणं तुमचं, दार उघडा रे कोणीतरी बाहेरून, अहो बघा ना, उठा ना, कोणीतरी कडी लावलीये, मी कशी बाहेर जाऊ? विठू बाबा म्हणत असतात, ये बैस, तुला गाणं ऐकवतो मी. सुवाई म्हणतात, नाही नाही नको नको, मी पन्नाला फोन करते आणि तिला सांगते दरवाजा उघडायला, मला नाही बाई तुमचं गाणं ऐकायचंय. जणू काही शिवायचं श्वासच कोंडलाय. सुवाईने पन्ना काकूला फोन केलाय. पन्ना काकू म्हणते, काय हो वहिनी, घरातल्या घरात का फोन केलाय? सुवाई तिकडनं सांगतात, अगं माझ्या ना खोलीला कोणीतरी बाहेरून कडी लावलीये, जरा उघडतेस का पन्ना? पन्ना काकू म्हणतात, हो हो आलेच वहिनी. आणि हे काय, अरे चा, पन्ना काकूच्याही दाराला कडी. पन्ना काकू विचार करतात, प्राचू तर बाहेर गेली होती ना, तिने तर नसेल लावली कडी. आता पन्ना काकूने केलाय सुवाईला कॉल बॅक केलाय आणि सांगितलंय, अहो वहिनी आमच्याही दाराला बाहेरून कडी घातलीये. सुवाई म्हणतात, अगं सांगतेस काय? अगं तू प्राचीला फोन कर, नाही तर मानसीला तरी कर. थांब मी मानसीला करते, तू प्राचीला फोन कर. पन्ना काकू म्हणते, ठीक आहे ठीक आहे. आता विठू बाबा मोठ्या मोठ्याने गाणं म्हणताय. सुवाईने लगेच मानसीला कॉल केलाय आणि सांगताय की अगं बाळा, माझ्या ना दाराची कडी लागलीये बाहेरून. मानसी तिकडनं सांगते, माझ्या पण लागलीये. आता मात्र सुवाईंना खूप टेन्शन आलंय. बरं बरं म्हणून त्या फोन ठेवता खरी, पण आता विठू बाबाला म्हणतात, अहो हे गंभीर आहे, मानसीच्याही दाराला कडी लागलीये. हो गेल्या वेळी चोर शिरले होते ना घरात, आता असं तर नसेल ना? अरे बापरे. विठू बाबा म्हणतात, अगं नसेल ग. सुवाई म्हणतात, अहो उठा लवकर, चला दार वाजवा, दार उघडा रे. आता हे दोघं मिळून दार वाजवत असतात. विठू बाबा तिथे तबला वाजवतोय. सुवाई चिडतात खूप, पण विठू बाबाला म्हणतात, तुम्ही गा गा, मोठ्या मोठ्याने गा, तुमची पेटी घेऊन इथे बसा, गा तुम्ही मोठ्या मोठ्याने गा. विठू बाबा म्हणतात, मोठ्या मोठ्याने गाऊन काय होणार आहे? सुवाई म्हणतात, अहो तुमचा आवाज ऐकून चोर पळून जातील ना. विठू बाबा पेटी घ्यायला जाता खरी, पण सुवाई आतूनच ओरडत असतात, थांबा चोरांनो, यांचं गाणं ऐका. विठू बाबा चिडलाय आता. सुवाई म्हणतात, सॉरी सॉरी. विठू बाबा म्हणतात, थांब जरा, काय करायचं ते बघू. सुवाई म्हणतात, अहो शशांकला फोन करून बघताय का? विठू बाबा म्हणतो, हो थांब करतो फोन. लगेच शशांक, कुकी आणि आमेय धावत पळत घरी आलेत. कुकी आणि शशांक म्हणतोय, अरे असं कसं होईल, चोर आले असतील का खरंच? दाराजवळ जातात, आतून खरंच कडी, आता बाहेरून आत कडीच असणार म्हणा. कुकी म्हणतो, हे बघा घाबरू नका, डोंट गेट पॅनिक. आपण काय करू, सगळेजण मिळून जोरात दरवाजाला धक्का मारू, तुम्ही रेडी राहा आणि हल्ला बोल करू. आता हे तिघचे तिघ डबे वाजवायला लागतात दारावर आणि अप्पू दार उघडते एकदम, काय करताय तुम्ही? शशांक म्हणतो, अपूर्वा तू ओके आहेस ना? आता अप्पू म्हणते, हो मी ओके. शशांक म्हणतो, अगं चोर घुसलेत ना घरात. अप्पू म्हणते, कोण चोर, कुठले चोर? आम्ही म्हणतो, अगं मानसीने फोन केला. शशांक म्हणतो, मला आईने केला. कुकी म्हणतो, मला पन्नाने फोन केला. अप्पू म्हणते, अरे मीच केलं होतं हे सगळं, अरे मीच केलंय हे सगळं, मी कड्या घातल्यात सगळ्यांच्या दाराला, खडूससाठी सरप्राईज आहे ना. आता मात्र शशांकला टेन्शन आलंय, तो म्हणते, चला आतमध्ये आधी काय ते बघा.
पन्ना काकू ओरडली आहे प्राचीवर. प्राचीने दरवाजा उघडलाय. पन्ना काकू म्हणते, काय पोरकटपणा लावलाय ग तुम्ही? तू ना प्राची आगाऊपणा करू नकोस. पहिले सुवावहिनीच्या खोलीची कडी उघड, जा लवकर. प्राची जाते म्हणते, पण सुवाई एक मोठा वास घेऊन उभ्याच असतात दारापाशी. प्राची दार उघडते आणि सुवाई तिच्या डोक्यातच घालणार असतात तो. पण प्राचीची ही जी ऍक्शन आहे ना ती माइंड ब्लोईंग होती. हा, सुवाई म्हणतात, अगो काय झालं माई, कुठे, अगो काय चाललंय प्राची? प्राची म्हणते, अरे मी सगळ्यांच्या कड्या उघडल्यात, तुम्ही चला आधी खाली. आता सगळेजण ओसरीमध्ये जमा झालेत, तर इथे सरप्राईज बघा प्रेक्षकांनो. शशांक आणि अप्पूच्या फोटोचे कटआउट लागलेत जागोजागी आणि सगळेजण हे बघून अवाक झालेत. म्हणजे सगळीकडे ओसरीमध्ये असे फोटो लटकलेले आहेत अप्पू आणि शशांकचे. ते बघून सगळ्यांना खूप मोठा सरप्राईज मिळालंय. तर सगळे कौतुक करायला लागतात. अरे वा, विठू बाबा म्हणतोय, वा वा वा, असा अल्बम तर मी पहिल्यांदाच बघतोय आयुष्यामध्ये. सगळ्यांनी त्या फोटोवर नजर टाकली आहे. माई म्हणतात, काय ग, यासाठी कड्या लावल्या होत्या का तुम्ही? अप्पू, हे सगळं तू केलंस का? आता अप्पू म्हणते, नाही ह, ऑल थँक्स टू प्राची. प्राचीने फोटो प्रिंट करून आणले आणि मग मी लावले. फायनली ना आमचं ठरलंय. मला बाळ कोणासारखं हवंय? बाळ ना आम्हा दोघांसारखं हवंय. म्हणजे माझ्यासारखं दिसणारं आणि खडूस सारखं असणारं, मुलगा असो की मुलगी. कुकी म्हणतो, ही कटआउटची आयडिया बेस्ट आहे. हा, अमेय म्हणतो, युनिक आयडिया अप्पूच्याच डोक्यात नाही येऊ शकते. सगळेच जण क्लॅपिंग करताय अप्पूसाठी. अप्पू म्हणते, तुम्हाला आवडलं ना, झालं तर मग. आणि आता कसं आहे, मी कुठेही बघितलं तरी मला खडूसचा आणि माझाच फोटो दिसणार. आणि अप्पू घरातल्या माणसांचं काय करणार आहे? असो, आता शशांक म्हणतो, आय एम सॉरी, मी सकाळी जरा तुझ्याकडे इग्नोर केलं. नाही म्हणजे मला असं वाटत होतं अपूर्वा की आपलं बाळ आहे ना आपल्या चांगल्या गुणांचं कॉम्बिनेशन असावं. पण माझी इच्छा तू ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केली आहेस ना, कमाल, कौतुक आहे तुझं. आणि हिच्याच भाषेत सांगायचं तर काय म्हणतात त्याला? हा, अप्पू म्हणते जबरी आयडिया. शशांक म्हणतो, हा तेच ते. अप्पू विचारते, आवडली ना तुम्हा सगळ्यांना? शशांकलाही विचारते ती. शशांक म्हणतो, अरे म्हणजे काय? कुकी पण म्हणतो, मस्तच आहे हे सगळं, पण आता पडला ना प्रश्न. शशांक म्हणतोय, पण अपूर्वा हे किती दिवस असं ठेवायचं इथे? अप्पू म्हणते, ऑब्विसली माझी डिलिव्हरी होईपर्यंत. सुमी म्हणते, अगं अप्पू पण त्याला किती महिने आहेत अजून? अप्पू म्हणते, अगं हो, पण मग हे फोटो जर मी सारखे सारखे बघितले तरच आमचं बाळ आमच्यासारखं होईल ना. आता शशांक म्हणते, नाही तुझा मुद्दा बरोबर आहे अपूर्वा, पण सगळ्यांनी आपले फोटो 24 तास का बघायचे? अप्पू चिडते आता आणि म्हणते, हे सगळे फोटो काय काढायला लावणार आहेस का तू? कुकी म्हणतो, अगं अप्पू तो लगेच काढ असं नाही म्हणते, ठेव ना तू थोडे दिवस. आता अप्पू मॅडम खूप चिडल्यात. त्या म्हणतात, एक मिनिट कुकी थांब, तुला माहितीये का खडूस, अरे किती त्रास झाला हे सगळं करायला. आम्ही प्रिंट केले फोटो आणि मग हे घरभर लावले आणि सरप्राईज द्यायसाठी सगळ्यांच्या दाराला कड्या पण घातल्या. कशासाठी केलं हे सगळं? नाही 5 मिनिटाच्या सरप्राईजसाठी का? शशांक म्हणतो, अगं अपूर्वा तूच विचार कर जरा. अप्पू म्हणते, तुला ना माझ्या मताची किंमतच नाहीये. आणि आता असं म्हणून मॅडम गेल्यात रुसून. शशांक म्हणतोय, अगं अपूर्वा अशी चिडचिड बरी नाही ग, तू अशी चिडचिड केली तर आपलं बाळ चिडचिड होईल ना. अप्पू म्हणते, अरे आपलं बाळ आयडियल व्हावं म्हणूनच मी सगळं केलं ना. शशांक म्हणतो, अगं असं करून कसं आयडियल होईल बाळ, सांग बरं. अप्पू म्हणते, अरे मला माईने सांगितलंय ना, प्रेग्नेंट बाई जे बघते तसंच बाळ होतं. आणि म्हणून तर मी एवढं सगळं केलं ना खडूस, किती धावपळ केली प्राचीच्या मदतीने. तू ना आता बोलूच नको माझ्याशी, माझा ना सगळा मूड ऑफ झालाय. शशांक म्हणतो, अरे मी काय मूड ऑफ केला? आल्या आल्या किती कौतुक केलं मी तुझं, वावा वावा म्हटलं ना. अप्पू टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, कौतुक केलं ना 2 मिनिटं, आणि फोटो लावायची परमिशन किती वेळ दिलीस? 5 मिनिटं. तुला ना किंमतच नाहीये खडूस. हे फोटो लावायला जेवढा वेळ लागला ना खडूस, तेवढा वेळ सुद्धा तू माझा आनंद टिकू दिलेला नाहीये खडूस ना. तू काहीच बोलू नकोस. हे बघ, मला ना असं वाटलं आता तू बाबा होणार आहेस, तुझ्यातलं खडूसनेस जरा तरी कमी होईल, पण नाही, तुझा खडूसनेस ना तुला असा अवॉर्ड सारखा मिरवायला आवडतो. खडूसनेस खडूसनेस खडूसनेस. शशांक म्हणतो, काहीतरी काय बोलतेस अपूर्वा? अप्पू म्हणते, नाही बरोबर बोलतीये मी, सगळ्या जगातला खडूसनेस तुझ्यातच आहे फक्त. शशांक म्हणतो, तू असं खडूस खडूस बोलू नको ग, एक तर मुळात तो शब्दच अस्तित्वात नाहीये, कसं वाटतं ते ऐकायला. आता अप्पू आणखीन चिडते आणि म्हणते, तू तर आता बोलूच नकोस, एक तर मी चिडलीये तुझ्यावर, तुझी बायको अपसेट आहे आणि तू तिच्याच चुका काढतोयस. शशांक म्हणतो, अगं अपूर्वा थांब जरा, आता ती इकडे मान हलवतीये तिकडे हलवतीये. शशांक वैतागतो आणि म्हणतो, हलू नकोस आता, थांब जरा. अगं अपूर्वा सॉरी, हे बघ मला एवढंच म्हणायचं होतं, आपलं होणारं बाळ आहे ना ते आपले चांगले गुण घेऊन जन्माला यावं. अप्पू म्हणते, मी त्यासाठीच एफर्ट घेत होते ना, पण तू सपोर्ट करायला पाहिजे ना. शशांक म्हणतो, अगं सपोर्ट करायचं म्हणजे काय करायचं? आपल्या घरातल्यांनी आपलेच फोटो का बघायचे? अगं सुमीचं काय अपूर्वा?
अगं सुमीवर का सक्ती आपले फोटो बघण्याची? तिला वाईट वाटलं तर? अपू म्हणते नाही वाटणार, मी सांगते ना तुला. शशांक म्हणतोय अपूर्वा याला काही अर्थ नाहीये. अपू म्हणते माझ्याकडे बघ रे खडूस, ती मान डोलवणं सोड आधी. नाही 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 नाही. अरे या घरात तू लडका आहेस, मी लडकी आहे ना सगळ्यांची, मग आपले फोटो बघायला त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आणि तुला जर डाऊट असेल ना तर आपण घरच्यांना विचारू, क्लिअर करू सगळ्यांना. पण प्रेक्षकांनो आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण पुढे आपण बघतोय या अपू मॅडम उठल्यात रात्री पाणी प्यायला आणि शशांकचा कटआउट बघून तीच रात्री मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. पण अप्पूची सक्ती ही काही बरोबर नाहीये. असो, पण आता प्रेग्नन्सीमध्ये लाड करायचे म्हटल्यावर आता ते करवून घ्यावेच लागतील नाही का? प्रेक्षकांनो तुम्हाला शशांकचं मत पटतंय की अप्पूचं? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.